न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिककरांच्या पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झालेली असून हंडा मोर्चा काढण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी विभागीय अधिकाऱ्यांना इशारा दिलाय। नाशिक शहरातील विविध भागात पाणी पुरवठा कमी दाबाने आणि काही भागात पाणी पुरवठा होतच नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येऊन प्रशासकीय अधीक्षक श्री मंगेश वाघ यांना निवेदन देण्यात आले। पंचवटी विभागामध्ये शांतीनगर, रामकृष्णनगर, हमाल प्लॉट, नवनाथनगर, उदयनगर, विद्यानगर, सत्यदेवनगर, समर्थनगर आदी भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून काही भागात पाणीच येत नाही। अनेक भागात आज टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे पाण्याअभावी नागरिक त्रस्त झालेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अनेकदा आंदोलन करण्यात येऊन देखील शासन बघ्याची भूमिका घेत आहे। जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाणी बिले आकारण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येऊन लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा महिलांना हंडा घेऊन मोर्चा काढण्याचा इशारा ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिलाय। यावेळी लक्ष्मण काकड, पोपटराव कस्तुरे, भास्कर गवळी, जगन्नाथ खुर्दळ, एकनाथ दिघे, बाळासाहेब तुडिके, शंकरराव गांगुर्डे, दिनकर जाधव, पगार काका आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। की आमच्या शांतीनगर, उदयनगर यांची परिस्थिती अतिशय हालाकीची झालेली आहे। या परिसरातील जे रहिवासी आहेत त्यांची परिस्थिती अशी आहे की धरण उशाला आणि कोरडं घशाला अशी परिस्थिती झालेली असून त्यांच्या तिथे मोठं जलकुंभ आहे 20 लाख लिटरचा, परंतु तो अद्याप भरत नाही आणि त्यांच्या म्हणजे जलकुंभाच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकांना देखील पाणी व्यवस्थित प्रेशरने मिळत नाही। यासाठी वारंवार आम्ही मोर्चे काढले, आंदोलनं केली, मात्र त्याला सदरील आयुक्त साहेबांनी केवळ निराशा दाखवलेली असून केवळ केराची टोपी दाखवलेली आहे। आमची मागणी एकच असणार आहे की आज इथं जे वयोवृद्ध किंवा जे आमचे ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत यांचा तरी यांनी विचार करावा की बुवा यांची मागणी काय आहे। की गेल्या अनेक दिवसांपासून उदयनगर असेल, शांतीनगर असेल, त्याच्यानंतर जो रामकृष्णनगरचा परिसर असेल, पाठीमागचा जो भाग असेल, विद्यानगर असेल, या भागात अद्यापही एक साधारणतः 200 लिटरसुद्धा पाणी पुरत नाही किंवा मिळत नाही। आजही तिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा चालू आहे। यासाठी शासनाने काहीतरी शाश्वत अशी उपाययोजना करावी अशी आमची मागणी आहे। या मागणीसाठी आम्ही आज वाघ साहेबांना निवेदन दिलेलं आहे। यापुढे आमचे एकच इशारा त्यांना आम्ही देण्यात येत आहे की जर त्यांनी लवकरात लवकर स्थानिक नागरिकांचा जर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन छेडणार नाहीत आणि इथे महिलांचा हंडा आणि कलशी घेऊन मोर्चा काढणार आहोत। त्यांनी सांगितलेलं आहे की बुवा आमच्याकडे आता बरेचसे कामं आहेत, म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल त्याच्या बाबतीत त्यांना लावलेल्या ड्युटी असतील किंवा त्यानंतर त्यांना आता काही निवडणुकीचे कामं दिलेले आहेत, परंतु आम्ही त्यांना सांगू इच्छितो की वेळ काढून लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावा, नाही तर आम्ही रस्ता रोको केल्याशिवाय राहणार। न्यूज इंडिया मराठीसाठी हेमंत काळमेकसह अश्विनी पुरी, नाशिक।